जुने नवीन कपडे असतात ते सगळे मी ह्या पोत्यात भरून ठेवलेले आहेत। शर्ट, बेडशीट, गाऊन असे भरपूर कपडे माझ्याकडे शिल्लक पडले आहेत। आज आपण ह्याच्यापासून बसण्यासाठी बसकर करणार आहोत। थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला बसायला बसकर लागतं आणि ते फरशी खूप गार असते, त्यामुळे ते आपल्याला त्रास होऊ शकतो। तुम्ही उन्हाळ्यात सुद्धा वापरू शकता, थंडीत सुद्धा वापरू शकता। हा जो शर्ट आहे त्या शर्टचा कॉलर असतो तो कठीण असतो, तो कट करायचा। इकडचे जे बंद असतात ते पण कट करायचे। हा जो इथं असतो हे बटन काढून घ्यायचं असं। मी एका बॅगेसाठी जीन्सची पॅन्ट वापरली होती, त्याचा हे उरलेला तुकडा आहे। हा पण खूप चांगला आहे, ह्याची बटन काढून घ्यायची। माझ्याकडे एक बेडशीट होतं, ते बेडशीट खाली जोडलेलं आहे आणि त्याच्यावर ह्याचे तुकडे मी बारीक कट करून घेऊन जोडलेले आहे। हे जीन्सच्या पॅन्टचं काठ काढून घेतलेलं आहे, ते असं मी ड्रेसवर जोडून घेतलेला आहे आणि त्याला आडव्या टिपा मारलेला आहे। साडीला दोन्ही बाजूला काठ होता, तो मी असा कट करून घेतलेला आहे आणि ह्याची पट्टी तयार करून घेतली आहे। त्याच्यावर ही अशी अंतरून त्याच्यावर उभ्या आणि आडव्या टिपा मारून घेते। उभ्या आणि आडव्या टिपा मारून झालेल्या आहेत। तुम्हाला हवा तसा तुम्ही बॉक्स करू शकता। कडेला जर जास्त झालं असेल ते कट करून घ्या आणि एक सरळ व्यवस्थित करून घ्या। जे साडीचं काठ काढलं होतं ते मी इथं ठेवून टीप मारून घेतेय आणि त्याच्यानंतर इथं जो आहे एक्स्ट्राचा थोडासा भाग तो फोल्ड करून इथं पण टीप मारून घेते। अशा पद्धतीने चारी बाजूला हे काठ लावून घेतेय। बॉर्डरची पट्टी दुमडून घेऊन चारी बाजूला टीप मारून घेतली आहे। तुम्हाला जर बॉक्स लहान मोठे हवे असतील तर तुम्ही हे बॉक्स लहान सुद्धा करू शकता किंवा मोठे ठेवू शकता, पण छोटे छोटे तुकडे आपण जोडले त्यामुळे मी लहान बॉक्स घेतलेला आहे। मी 4 इंचाची पट्टी घेतली आहे, ती पट्टी अशी उलट बाजूला ठेवून अशी पूर्ण टीप मारून घेते। परत टीप मारून झाल्यावर हे फोल्ड करून त्याला असं पायपिंग करून घेते। असं गोट मारून झाले आहे बघा, किती सुंदर दिसत आहे। अशाच पद्धतीने आपण उरलेल्या 3 बाजूला गोट मारून घेऊया। अशा पद्धतीने चारी बाजूला मी पायपिंग करून घेतलेला आहे। हे बघा किती सुंदर गोट झालेला आहे आणि कोपरा सुद्धा व्यवस्थित दुमडून घेतला आहे। हे शिवून झाल्यानंतर आता कुणालाही वाटणार नाही की आपण ह्याच्यामध्ये आपल्याकडचे जुने कपडे, जीन्सचे पॅन्ट वगैरे आपण तुकडे ह्यात घातलेले आहेत। साडीचं काठ लावल्यामुळे हे अजून सुंदर दिसत आहे। जेवायला बसायला हा खूप छान आहे। एका वेळी 4 ते 5 जण ह्याच्यावर बसू शकतात जेवायला। आपल्या घरातल्या जुन्या वस्तूपासून नवनवीन प्रकारच्या वस्तू आपण कशा तयार करू शकतो मी माझ्या व्हिडिओ मार्फत दाखवत असते, तुम्ही नक्की बघा। त्यासाठी सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करा, ज्यामुळे माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील।